खड्ड्यामध्ये आर्याची डेड बॉडी तर नाही निघाली, पण जामकरला मिळाला तळघराचा पत्ता आणि मोठा पुरावा. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, सुधाकर खड्डा खांदतो आणि त्यामधून जामकरला गोपाच्या तळघराबद्दल कळतं. आता दोघं पण शॉक होतात. जामकर म्हणतात, म्हणजे त्या दुकानाला गोडाऊन आहे तर. बऱ्याच वेळा तो टेलर गायब व्हायचा आणि अचानक यायचा, आणि त्याची ती बायको लाली पण. सुधाकर चला त्या टेलरकडे जाऊया. जामकरची गाडी निघून जाते आणि दिवसिंग बाहेर येतो. तो आता पटकन खड्ड्याकडे जातो. खड्ड्यामध्ये डोकतो पण काहीच नसतं. तो आता विचार करतो, त्या जामकरला या खड्ड्यामध्ये काय मिळालं असेल, आणि यामध्ये आर्याची डेड बॉडी नाही निघाली, म्हणजे त्या लालीनी ती डेड बॉडी पण गायब केली. म्हणजे याचा अर्थ हे जे काय सगळं घडतं ते लाली घडून आणते. पण असं ह्या खड्ड्यात काय निघालं की जामकर आणि दादा इथून लगेच निघाले. जामकरची गाडी उभी राहिल्यानंतर सगळेच गोळा होतात. जामकर आवाज देतात, गोपाळ नावाचे टेलर, ओ गोपाळ नावाचे टेलर. तेवढ्यात मंग्या म्हणतो, काय हो जामकर साहेब, काय झालं आणि गोपाळला का आवाज देताय? जामकर म्हणतात, कारण त्याने खून केला आहे, खून. आता खून म्हटल्यावर गोळा झालेले सगळेच घाबरतात. त्यामध्ये सरपंचही असतात. सरपंच म्हणतात, जामकर साहेब, ॲज अ सरपंच होण्याच्या नात्याने मला कळेल का इथे नक्की काय चाललंय? जामकर म्हणतात, तुम्ही सरपंच आहात ना, गावात काय चाललंय ते तुम्हाला दिसत नाही? अहो, गावाचं संरक्षण ही तुमची जबाबदारी आहे. आता जामकर त्याला खूप उरकावतात आणि तो हाताची घडी घालून उभा असतो. हे सगळं चालू असताना देवीसिंग पळत येतो. जामकर त्याला म्हणतात, घाम आलाय दरदरून, चला तुमचं दुकान उघडा. गोपाळ इकडे तिकडे बघतो आणि म्हणतो, साहेब चावी नाही बहुतेक. जामकर म्हणतात, तुमच्या दुकानाची चावी तुमच्याकडेच नाही, मग इथे का आलात? तो नाही, म्हणजे ते घाईघाई आलो, चुकून चावी राहिली वाटतं. जामकर म्हणतात, काहीच हरकत नाही, चला कुलूप तोडा. जामकर साहेब काय ऐकत नाही. हे बघून देवीसिंग म्हणतो, आहे साहेब, सापडली. तो आता दुकानाचं कुलूप उघडत असतो. मनात म्हणतो, हा जामकर दुकान का उघडायला सांगतो, ह्याला नक्की काय बघायचे? तो आता दुकान उघडतो आणि जामकर आत जातात आणि म्हणतात, तुमच्या दुकानात गोडाऊन आहे असं कळलं. आता मात्र देवीसिंग जाम हादरतो. त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तो काही बोलणार तेवढ्यात सुधाकर आत जातो. जामकर विचारतात, कुठे आहे गोडाऊन? पण देवीसिंग खूप नाटक करतो आणि म्हणतो, गोडाऊन ह्या दुकानामध्ये मला तर नाही माहिती. आता सुधाकर शोधत असतो पण देवीसिंग काही सांगत नाही. पण सुधाकर आत जातो आणि गोडाऊनचं दार उघडतो. जामकर म्हणतात, गोपाळ नावाचे टेलर, ह्या गोडाऊनमध्ये तुम्ही बॉडी लपवता की काय? लालीला पण इथेच लपवलं की काय? आता पहिले सुधाकर गोडाऊनमध्ये जातो आणि नंतर जामकर. दारातून गोपाळबरोबर सगळेच बघत असतात आणि एकमेकात कुजबूज करत असतात. जामकर आणि सुधाकर आत जातात. आता देवीसिंग विचार करतो, ह्यांना काही सापडणार तर नाही ना ह्या लालीच्या नादात? तिथे काय आहे काय नाही हे काहीच आठवना. जामकर आणि सुधाकर आत जातात आणि मोठ्याने किंचाळतात, गोपाळ नावाचे टेलर. आता जामकरचा आवाज ऐकल्यानंतर देवीसिंग दचकतो आणि घाबरून म्हणतो, ह्या जामकरला काय सापडलं खाली? तर तुम्हाला काय वाटतं, त्या गोडाऊनमध्ये जामकरला काय सापडलं असेल आणि तो एवढ्या मोठ्याने का किंचाळला असेल? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.